श्री स्वामी समर्थ श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज इथे आपल्याला ओल्या तुरीच्या सोल्याची आमटी बनवून दाखवणार आहे मी अशा पद्धतीने। बघा, खूप सुंदर लागते, चवीला मस्त लागते ही। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। चला तर मग आपण वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तिथे ओल्या तुरीच्या सोल्याची आमटी करण्यासाठी 1 वाटी मी ताजे सोले घेतलेले आहे। बघा, अशा पद्धतीने ओले तुरीचे सोले आहेत, 1 वाटी घेतलेली आहे। एक छोटा टमाटर घेतलेला आहे, 7-8 हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे। आता सगळ्यात आधी आपल्याला हे सोले आहेत ना तुरीचे स्वच्छ करून घेतलेले आहेत, हे भाजून घ्यायचं आहे। इथे एक मी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये हे सोले टाकून घ्यायचे तुरीचे। त्याच्यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचंय, एक छोटा चमचा तेल टाकून घ्यायचंय आणि हे आपल्याला भाजून घ्यायचंय। मीडियम टू लो गॅसवर हे तुरीचे सोले भाजून घ्यायचे आहेत। तुरीचे सोले छान भाजून झालेले आहेत। आता एका परातीमध्ये हे काढून घेऊया किंवा प्लेटमध्ये। हे बघा, अशा पद्धतीने आता हे काढून घेते मी। छान भाजून झालेले आहेत, अगदी 2 मिनिटं लागले आहेत मला भाजायला, फार कमी वेळ लागतो। आता हे काढून घेऊया। आता याच कढईमध्ये आपण मिरच्या पण भाजून घेऊया। 2-3 लसूण पाकळ्या टाकायच्या आणि हे भाजून घे। थोडंसं तेल टाकूया, अगदी 2 थेंब तेल टाकून घ्यायचं आणि हे मिरच्या भाजून घेऊया। मिरच्या पण सुंदर भाजलेल्या आहेत। स्टीलची कढई असल्यामुळे थोडंसं काळं पडलंय, थोडंसं धुवून घेतलं की निघून जातं। आता गॅस बंद करून घेऊया आणि मिरच्या थोड्या थंड होऊ देऊया। इथे एक मी खलबत्ता घेतलेला आहे, तुमच्याकडे मिक्सर मध्ये पण वाटू शकता। थोडं कमी जास्त करून वाटून घ्यायचं, जास्त बारीक वाटायचं नाही। आता ह्याच्यामध्ये तुरीचे सोले टाकून वाटून घेऊया आपण। मिरच्या थंड होईपर्यंत आपण हे वाटून घेऊया। जर तुम्हाला खलबत्त्यामध्ये अवघड जात असेल ना, वाटत नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण वाटू शकता। एकदम ताज्या जर सोले असतील ना तर पटकन वाटल्या जातं। थोडे जर 2 दिवस फ्रीजमध्ये ठेवलात ना मग वाटायला थोडा वेळ लागतो, त्यासाठी तुम्ही मिक्सरमध्ये वाटू शकता। आता हे वाटून झालेलं आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मिरची पण वाटून घेऊया। हे बघा, जास्त मोठं पण नाही जास्त बारीक पण नाही, वाटून घेतलेलं आहे मी अशा पद्धतीनं। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता हे थंड झालेली मिरची टाकूया आणि लसूण पण टाकूया आणि थोडंसं जिरे टाकून घेऊया आपण त्याच्यामध्ये, एक अर्धा चमचा। भाजीला चव छान येते। आणि थोडंसं मीठ टाकून आता वाटून घेऊया। छोटा चमचा मीठ टाकूया आणि हे मिरची वाटून घेऊया। मिरची पण इथं वाटून घेतलेली आहे मी। आता आपण आमटीला फोडणी देऊन घ्यायचे। आधी आमटीचं पाणी तयार करून घेऊया। मी पाणी गरम करायला ठेवलं होतं, आता हे बाजूला ठेवून देऊया। एका मोठ्या भांड्यामध्ये तुरीचं वाटण मी टाकून घेतलेलं आहे। याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला लागेल तेवढं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। शक्यतो गरम पाणीच टाकायचं। मी मिरच्या भाजलेल्या कढईमध्येच गरम पाणी करायला ठेवलं होतं। इथे मी 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे। आता हे वाटण असं मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये, आणि लागेल तर आपण वरतून गरम पाणी टाकू शकतो। थोडीशी हळद टाकायची। आता आपण आमटीला फोडणी देऊन घेऊया। इथे कढई धुवून मी गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1 पळी तेल टाकून घ्यायचंय। तेल 1 पळी टाकलेलं आहे मी। तेल छान गरम करून घेऊया। तेल इथं छान गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे आणि मोहरी टाकायचे। थोडेसे जिरे आणि मोहरी आहे तिथं, कढीपत्ता, कुटलेला लसूण टाकायचं 1 चमचा। लसूण छान भाजू द्यायचं। लसूण छान भाजत आलेले। आता हे टोमॅटो टाकूया चिरलेले।
टमाटर छान भाजलं की आपल्याला ते वाटण टाकून घ्यायचं आहे. आपण जे मिरचीचं वाटण घेतले ना ते टाकून घ्यायचं आहे. आता टमाटर छान नरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये हे वाटण टाकून घेऊया. मिक्स करून घेऊया. एक अर्धा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा, म्हणजे आमटी छान मिळून येते. त्याला मिक्स करून घेऊया. हळद आपण आधी वापरलेली आहे, थोडंसं भाजून घेऊया याच्यासोबत. आणि आता आपण हे आमटीचं जे पाणी तयार केले ना ते टाकून घेऊया. हे आमटीचं पाणी तयार केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आता. मी आणखीन याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ऍड करणार आहे. पुन्हा नंतर खूप आळून येते ही आमटी, शक्यतो पातळच ठेवावी आधी. चवीनुसार मीठ टाकूया. आधी आपण मीठ वापरलेलं आहे. आता ह्याला छान उकळी आणूया. हे आमटी खूप सुंदर लागते बघा. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खूप छान लागते आणि कमीत कमी वेळामध्ये होते आणि जास्त काही साहित्य लागत नाही. आता हिला उकळी आणून घेऊया. आमटी छान उकळी आलेली आहे, मस्त उकळी आलेली आहे. थोडंसं उकळू द्यायचं म्हणजे आमटी छान, पाणी जे असते ना थोडंसं जळाले की छान लागते आमटी. एक अर्धा मिनिट अशीच उकळू द्यायची. आता याच्यामध्ये काय करूया आपण, कट केलेली कोथिंबीर टाकूया. बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. आता इथे मी अर्धा मिनिट आमटी छान उकळून घेतलेली आहे. गॅस बंद करून घेऊया. सुंदर ही आपली आता ओल्या तुरीच्या सोल्याची आमटी तयार आहे बघा. अशा पद्धतीने खूप चवदार लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. धन्यवाद.